नमस्कार खवय्यांनो, कसे आहात? मी शरयू तुमचं कुक विथ शरयूमध्ये स्वागत करते। चला तर आज मी मुलांची फेवरेट भाजी म्हणजेच मटर पनीर घेऊन आलेली आहे। ढाबा स्टाईल परफेक्ट मटर पनीर कसे करायचे ते आज आपण इथे बघणार आहोत। चला तर सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्याला एक मोठा कांदा चिरून घ्यायचा आहे। इथे आपण बारीक बारीक नाही परंतु तो उभ्या स्लाइसेस मध्ये आपण चिरून घेणार आहोत। खूप जाडसर नाही आणि खूप पातळ नाही असा आपल्याला कांदा चिरून घ्यायचा। तुम्ही इथे बघू शकता याप्रमाणे। त्यानंतर आपण एक टोमॅटो सुद्धा इथे चिरून घेणार आहोत। बघा या पद्धतीने। तो सुद्धा खूप बारीक आणि खूप जाड आपल्याला नको आहे। बघा या पद्धतीने आपण एक टोमॅटो इथे चिरून घेणार आहोत। बघा झालाय। आता याच पद्धतीने आपल्याला पनीर सुद्धा कट करून घ्यायचे आहे। आपल्याला ज्या आकारामध्ये पनीर आवडतात भाजीमध्ये त्या आकारामध्ये आपण इथे पनीर कट करून भाजीमध्ये घालू शकतो। बघा मी इथे छोटे छोटे क्यूब कट करणार आहे। अशा प्रकारे मस्त एकदम फ्रेश पनीर आपल्याला इथे मिळालेलं आहे आज, ताजं पनीर। आणि अशा प्रकारे मी ते कट करून घेते आहे। तुम्ही घरचं पनीर सुद्धा इथे यूज करू शकता। जर कोणी बाहेरचं पनीर प्रिफर नाही करत तर त्यावेळी तुम्ही घरचं पनीर सुद्धा इथे करून यूज करू शकता। आता त्यानंतर पनीर चे क्यूब करून झाल्यावरती आपल्याला एका पॅन मध्ये याप्रमाणे तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे वेगवेगळे पनीरचे क्यूब अलगद सोडायचे आहेत। बघा ते एकमेकांना चिकटायला नको, अगदी क्रिस्पी आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहे। बघा या प्रकारे अगदी अलगद सुरुवातीला ते परतवायचे। मीडियम आचेवरती हे पनीर आपले रोस्ट झाले पाहिजे। बघा सुरुवातीला ते एकमेकांना लागू शकतात परंतु जसे याप्रमाणे गोल्डन कलर त्याला यायला लागला की पनीर एकमेकांना चिकटणार नाही। बघा ते मस्त अलगद असे फ्राय होतात। अगदी कमी आचेवर मी ते हळूवार फ्राय करून घेतलेले आहे। झाले की नाही तुम्ही या पद्धतीने चेक करून घ्यायचे आहेत। बघा पनीर इथे रेडी आहेत। त्यानंतर आपण त्याच पॅन मध्ये थोडं तेल घालायचं आहे या प्रकारे आणि आपण काही स्पाइसेस यामध्ये ॲड करणार आहोत, जसे की मिरे, कलमी म्हणजेच दालचिनी। आणि त्यानंतर आपण इथे भरपूर असं जिरं घालायचं आहे। बघा जिरं छान व्हायला लागलं की त्यामध्ये तुमच्या चवीनुसार मिरची घालायची आहे आणि अद्रक आणि लसणाची पेस्ट 1 चमचाभर इथे मी घालून परतवणार आहे। बघा अशा प्रकारे लसण अद्रकची पेस्ट व्हायला लागली की आपण त्यामध्ये जो उभा कांदा चिरला होता तो सुद्धा घालून घेणार आहोत आणि तो सुद्धा आपण छान परतवून घेणार आहोत। कांदा थोडा व्हायला लागला की आपण त्यामध्ये एक टोमॅटो जो चिरून घेतला होता तो सुद्धा इथे घालणार आहोत। बघा अशा प्रकारे आणि दोनही छान नरम व्हायला लागले तेलामध्ये की आपण त्यावर एक झाकणी ठेवून वाफ घेऊन घ्यायची आहे। आणि वाफ घेऊन झाल्यावरती शेवटी आपल्याला काजू घालायचे आहेत। अगदी 5 ते 6 तुकडे काजूचे यामध्ये घालायचे, त्यामुळे आपली ग्रेव्ही छान घट्ट होते। आणि हा मसाला इथे रेडी झालाय। आता तो थंड झाला की आपल्याला याप्रमाणे मिक्सरच्या भांड्याला तो बारीक करून घ्यायचा आहे। बघा खूप पाणी घालायचं नाही बारीक करताना, आवश्यक तितकंच पाणी घालायचं। त्यानंतर बारीक केलेला मसाला आपण पॅन मध्ये घालून घेणार आहोत अशा प्रकारे मस्त। खूप बारीक मी तो केलेला नाही आहे, अगदी थोडा जाडसर असाच ठेवलेला आहे जेणेकरून आपल्या ग्रेव्हीला छान टेक्स्चर येईल। त्यामध्येच आपल्याला थोडे मसाले घालायचे। तिथे मी पनीर मसाला घातलेला आहे, हळद घातली आहे थोडं तिखट आणि थोडा गरम मसाला मी इथे घालते आहे। बघा या सगळ्यांची क्वांटिटी डिस्क्रिप्शन बॉक्सला तुम्हाला मिळेल, तिथे तुम्ही चेक करू शकता। छान प्रकारे मसाले पण आपल्याला परतवून घ्यायचे आहेत। बघा अशा प्रकारे मसाले मिक्स झाल्यावरती आपल्याला याची एक वाफ घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं चमचाभर तेल घालायचं आहे, म्हणजे
आपला मसाला जो आहे तो खाली पॅनला चिकटणार नाही. आणि छान मीठ मिक्स झाल्यावरती बघा अशा प्रकारे मीठ मिक्स करायचं. आणि त्यानंतर आपण भरपूर असे वाटाणे या मसाल्यामध्ये घालणार आहोत. वाटाणे सुद्धा मसाल्यामध्ये मिक्स करायचे आहेत. आणि आता मसाल्यामध्ये आपल्याला वाटाणे शिजवून घ्यायचे आहेत. बघा मी अजूनही ग्रेव्हीला पाणी घातलेलं नाही आहे, असंच आपल्याला शिजवायचं आहे. त्यामुळे खूप छान टेस्ट उतरते वाटाण्यांमध्ये. बघा वाटाणे शिजून रेडी आहे. आता मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. मिक्सरलाच मी थोडं पाणी फिरवून घेतलं आहे, ज्यामध्ये आपण मसाला वाटण केलं होतं. त्यानंतर हे सुद्धा आता छान अशा प्रकारे वाफ घेऊन आपल्याला रेडी करायचं आहे. त्यानंतर यामध्ये पनीर घालायचे आहेत. बघा मस्त असा एक कलर आलेला आहे आपल्या ग्रेव्हीला, खूप छान दिसते. आणि पनीर आपले छान प्रकारे अगोदरच आपण रोस्ट करून घेतले आहेत, त्याच्यामुळे ते एकमेकांना चिकटत नाहीत आणि परफेक्ट अशा फॉर्ममध्ये पनीर भाजीला राहतात. बघा मी आता आपली भाजी रेडी आहे, तर मी आता सर्व करून घेते. मस्त खूप छान कलर आला आहे. वाटाणे सुद्धा परफेक्ट असे शिजले आहेत. मस्त. आता वाटाणे जे आहेत ते शिजवताना सुद्धा काळजी घ्यायची आहे, ते खूप शिजायला नको, नाहीतर ते आपल्याला भाजी खाताना त्या वाटाण्यांची मजा येणार नाही. बघा मस्त खूप छान कॉम्बिनेशन दिसतंय, ग्रीन व्हाईट आणि ब्राऊन. खूप टेस्टी ही भाजी होते, फटाफट होते. मुलांना खूप जास्त ही भाजी आवडते. कुठलाही फूड कलर न वापरता मी ही भाजी केलेली आहे, तरीसुद्धा या ग्रेव्हीला खूप छान असा कलर आलेला आहे. परफेक्ट अशी ही भाजी झालेली आहे ढाबा स्टाईल. तुम्ही करून बघा आणि कशी वाटते खायला ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका खमंग आणि परफेक्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. थँक्यू.